अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लंपी आजाराचे मोठे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे। राज्यात लंपी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजावणी करावी, तसेच लंपी लस आपल्या जनावरांना टोचून घ्यावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले। मात्र अर्धवट ज्ञान असलेले पशुवैद्यकीय डॉक्टर पुरुषोत्तम सातव, पशुसंवर्धन अधिकारी टाकरखेडा पूर्णा यांनी मात्र लंपी लस ऐवजी जनावरांना ब्रुसेलोसिस ही लस जनावरांना टोचल्याने अनेक जनावरे मृत्यूच्या दारात उभी आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील टाकरखेडा पूर्णा या गावात लंपी आजाराचे मोठे संकट जनावरांवर आले आहे। या जनावरांना लस देण्यासाठी गावात लसीकरणाचा कॅम्प डॉक्टर सातव यांनी आयोजित केला होता। यांनी सर्व पशुपालक यांना आपल्याकडे लस उपलब्ध झाल्याची माहिती दिली। याप्रमाणे गावातील ग्रामस्थांनी आपली जनावरे ही लसीकरण ठिकाणी घेऊन गेली। जनावरे एकत्र झाल्यावर लसीकरणाला सुरुवात झाली। मात्र डॉक्टर सातव यांनी लंपी लस ऐवजी ब्रुसेलोसिस ही लस टोचली व काही वेळातच अनेक जनावरे ही अस्वस्थ झाली। त्यांनी चारा पाणी पिणे सोडून दिले। ही लस दिल्याने अनेक गायी व बैल यांच्या मानेवर गाठी आल्या आहेत। डॉक्टर सातव यांनी ब्रुसेलोसिस ही लस लंपीच्या नावाखाली दिली। ती लस केवळ 9 महिन्यांच्या आतील कालोडींना प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच देण्यात येते। अशी ही लस जनावरांना देता येत नाही। मात्र डॉक्टर सातव यांनी कोणताही विचार न करता तब्बल 150 जनावरांना ही लस टोचली आहे। यामुळे अशा बेजबाबदार डॉक्टर सातव यांचे तात्काळ निलंबन करा अशी मागणी आता शेतकरी करीत आहेत। अन्यथा डॉक्टर सातव यांच्या विरोधात उग्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे। सकाळी आमच्या इथे डॉक्टर सातव हे आले होते। त्यांनी सकाळी लसीकरण आहे लंपी रोगाचं म्हणून सकाळी लस लावासाठी गावामध्ये आले। त्यानंतर कास्तकारांनी ते लसीकरण लावलं। शेतकऱ्यांनी गाईले म्हशीले बैलांना सर्व ढोरांना लावलेलं आहे। त्याच्यामुळं ते लस कोणीच चेक केली नाही। नंतर गावातील काही नागरिकांनी ते लस चेक केली। ते कोणती लस होती? ब्रुसेलोसिस नावाची औषध म्हणून समजली। त्यांनी लावली। त्यानंतर ढोरं काही गाई 6 महिन्याच्या 4 महिन्याच्या गाभण होत्या। त्या गाई आता गाभुलण्याच्या फिक्रीत आहे, गाभ फेकण्याच्या तयारीत आहे। आणि बैल म्हणजे असे सुन्न पडले आहे। ते चारा पाणी व्यवस्थित करत नाही आहे आणि शेतकरी पूर्ण चिंतेत आहेत। ह्याच्यावर डॉक्टर सातव यांच्या सर्व्हिसवर तात्काळ काही ना काही कारवाई करण्यात यावी, नाहीतर आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करायला तयार आहे। आमच्या गावात जे सातव डॉक्टर आहे त्यांनी चुकीच्या लसीमुळे चुकीची लस दिल्यामुळे हे पूर्ण गाव चिंतेत पडलेलं आहे। लंपी हा नावाचा रोग आला होता। त्यांनी लंपी म्हणून यांना म्हणजे आमच्या जनावरांवर दुसरीच लस ब्रुसेलोसिस या नावाची लस त्यांनी दिल्यामुळे सर्व गाव चिंतित आहे। हा रोग आलेला आहे आपला राजस्थान MP ला आमच्या इथेही प्रसार झाला आहे। त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्ही डॉक्टर सातव यांना फोन करून लस आणण्याकरता सांगितलं होतं आणि त्यांनी लस आणली म्हणून सांगितलं आम्हाला। आणि आमच्या इथे लस देण्याकरता ते सकाळी 10 वाजता लस देण्याकरता आले। पण त्यांनी लंपी याची लस न देता त्यांनी आम्हाला याची लस दिली। आणि त्यामुळं आमच्या गाई ज्या होत्या 6 महिन्याच्या हे झालेल्या गाभण असणाऱ्या त्या गाईंनी गाभ फेकलेला आहे। आणि बाकीचे बैलांवर गाठी येऊन बैल असे चारा पाणी खात नाही आणि त्यामुळं पूर्णतः गावातील लोक काळजीत पडलेले आहे। अनिरुद्ध उगले, झुमा न्यूज, अमरावती।